हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आत्ता आम्ही आलेलो आहे सोन्याच्या दुकानात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की बाळासाठी घेतलेले आहे रोळ, आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की आम्ही जाणार आहे स्नेहाकडे. आणि तुम्ही विचारत होता की स्नेहा कुठे? तर स्नेहा आहे तिच्या माहेरी चाकणला डिलिव्हरीसाठी गेलेली आहे. तर तिला बघायला आम्हाला जायचं आहे, तर त्यासाठी मी पण ताईबरोबर केडगावला जाणार. तर बाळाला भेटायला जायचं म्हटल्यावरती बाळाला काहीतरी घ्यायला पाहिजेच ना. तर त्यासाठी मी काय घेतलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार, तर शेवटपर्यंत नक्की बघा. एक मणी सोन्याचा. छोटा मणी असेल की. तर इथं सोन्याचं मणी तुम्हाला दाखवते केवढंसं आहे. जोंधळ मणी तुम्हाला माहिती आहे का? छोटातला छोटा जोंधळे मणी. तर तो मी घेतलेला आहे, कारण कानातल्यामध्ये बाळ्यामध्ये तो छान दिसतो सोन्याचा मणी. तर तो घेतलेला आहे. तर त्याची किंमत एकाची ₹550 रुपये. तो का तो दिसतोय तुम्हाला सोन्याचा मणी. तर एका मण्याची किंमत ₹550 रुपये, 475 रुपये. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे ह्या 200-250 रुपयाला मिळणारा मणी आता त्याची किंमत डबलच झालेली आहे. सगळं ती तू नको टेन्शन घे, तुला राहती. जास्त बस का? किती झालं ती? कमी नाही करत काही. 3.5 बरोबर आहे. किती? 500 बरोबर आहे का? पैंजण दाखवा आम्हाला. त्याच लहान बाळासाठी ऑनलाईन पाठवतो. छोट आहे बाळ. कुठले पण बघा तसं, म्हणजे पूर्ण घुंगराच पाहिजे का नाही का? मध्ये मध्ये 2-2 घुंगराचे तसं ह्याच्या पायात आहेत बघा तसे. तर चाकणला जाण्यासाठी बाळाला भेटण्यासाठी मी तर कानातलं घेतलेले तुम्ही बघू शकता. मी प्रत्येकाला, म्हणजे खूप छोट्या छोट्या मुलं जेवढी झालेली आहेत ना, त्यांचे प्रत्येकाचे कान टोचलेले नव्हते. त्याच्यामुळे ह्या बाळाचे पण कान टोचायला पाहिजे. तर ताई म्हणत होती की जाऊ दे, आपण नंतर त्याच्या बड्डेला काहीतरी करूया. तर म्हटलं नको, आत्ता आपण भेटायला जायचं आहे पहिल्यांदा, मग त्याला काहीतरी घ्यायला नको का? हा पैशाचा प्रॉब्लेम असतो सगळ्यांचा, पण त्यातून पण थोडंफार आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. आणि भेटायला जायचं म्हटल्यानंतर काही ना काही घ्यायला पाहिजे. तर मी घेतलं कानातले. तुम्ही बघितले असेल प्राईस वगैरे किती झाली त्याची. त्यानंतर ताईनी पण माझं बघून मग तिने पण पैंजण घेतलं, कारण ती आणि मी सोबतच जाणार होतं. त्याच्यामुळं तिने पैंजण घेतलं आणि मी कानातल्या बाळ्या घेतल्या. तर पैंजणची डिझाईन वगैरे आम्ही हे केलेली आहे, ठरवलेली काय घ्यायचं काय नाही. एवढीशे पैंजणसुद्धा खूप महाग आहेत. आणि हे पैंजण जे आहेत तर ते 1,500चे, आणि त्याला छोटे छोटे हे होते, काय म्हणतात त्याला, घुंगरू होतं. तर ते पैंजण होतं 3,000चे, म्हणजे डबलच किंमत त्याची होती. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जे रोळ दाखवले होते दादांनी बाळाला केलेले, म्हणजे दुसऱ्या बाळाला, ताईच्या बाळाला केलेले, तर त्याची किंमत होती 6,400 काहीतरी अशी. चला, घेतली आमची झाली शॉपिंग. आता किती वेळ झाला? आपण 1 तास बघ नसून आलो ना.
ए टकलो ए टकलो छान 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 नटले आता चला तोपर्यंत आले मी बिल घेऊन येते बिल घ्यायचंय त्याच्यामुळे थांबलोय आम्ही इथं तर इथं झालेली आमची शॉपिंग करून आता आम्हाला जायचं आहे खेडगावसाठी. दादा आम्हाला सोडवायला येणार होते पण त्या अगोदर आमच्या साड्या वगैरे पण बाकी होत्या घ्यायच्या तर त्या पण घ्यायच्या आहेत आणि मुलांना कपडे वगैरे ते पण घ्यायचं आहे. त्यानंतर मग आम्ही शॉपिंग आमची पूर्ण झाल्यानंतर आम्ही निघणार आहे. काय तसं बिल फक्त नावानुसार घेतात. नाही तुमचीच करायची. थँक्यू बाय. आम्ही आलो शॉपिंग करायला. कसा आहे कॉर्सेट? ऑरेंज 880. कलर दाखवायचं वाटतं का छान? हॅलो काय ग पांढरा कलर ना. तर इथं घ्यायला आलेलो आहे आम्ही मुलांसाठी ड्रेस कपडे वगैरे. तर का म्हणजे त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही शॉपिंगला गेलेलो तेव्हा ते कपडे घेतले होते रोहिणीने आणि आत्ता कपडे घेतात दादा. तर त्यांना सांगितलं नका घेऊ आपल्याला सुखदुःख आहे थोडंसं. तर त्याच्यामुळे ते म्हटले की नाही तसं काय हे नाही आहे आम्ही नाही घालत पण तुम्ही घालून जा. मुलं काय सारखी सारखी येत नाहीत त्याच्यामुळं मग त्यांना घ्या म्हणून. फ्रेश कलर दाखव फ्रेश. काय करते काय नाही तर बसत तुझ्या हातात ठेव थोडा वेळ. कोणतं आवडते? आवडा नाही दुसरा पाहिजे ह्याच्यातून चालेल का दुसरा? शॉपिंग पॅकिंग. चल तू प्रणवी पुढे बस आम्ही तिघ जण मागे बसतो. आता आम्ही आलोय ताईच्या गावात खेडगावला. चौफुल्यावर आले आहे ना. आता किती मिनिटात झाली घरी? 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं झाली. सुट्टी संपली. दिवाळीची संपली आणि पुढची दिवाळी उन्हाळा नाही तर मग पूजा उन्हाळ्यात असेल. एप्रिल मे आम्ही आलेच नाही. एप्रिलच्या आतच आहे. एप्रिलच्या आतच आहे आम्हाला. एप्रिलमध्येच मे मध्येच असते सुट्टी आम्हाला. एप्रिलला दादा बाय बाय कर. बाय बाय बोल असते. बाय बाय. सांभाळून जा. फोन घेतला का फोन? तर दादांनी आम्हाला इकडे सोडवलं. त्यानंतर जेवण वगैरे केलं. मामींनी त्यांनी स्वयंपाक रेडीच ठेवला होता. जेवण वगैरे केलं ना. आता दादा निघालेले आहेत बारामतीसाठी आम्हाला इथं सोडून. तर कुणाची? माझी का तुझी? म्हणते ना माझी पर्स कुठे आहे म्हणून. मग तूच होती मागे. ते पण होतं
परत द्यायला असतं परत माघारी. राहिले का अजून काय माग डिकीत बघा. डिकीत बघ. थांबा 1 मिनिट. नाही तसं काय राहिलं. तुझीच पिशवी आहे ना? हो ही माझी बॅग आहे. घरी जाऊन बॅग काढा काय ती. तुझी कपडे घेतली का आजची हा राहायची? हा हा जाऊ का मग मी? हो 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 बाय का दादा? सांभाळून जा. बाय कर टाटा. असं कर. बाय करा 1 नंबर आहे. चला. हा हा फोन करा. तर गेले दादा आणि मी आता केडगावला राहणार आहे. 2-3 दिवस इकडचेच ब्लॉग असणार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. बाय बाय.